हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? तर आजचा माझा हा लाँग व्लॉग आहे आणि आत्ता वाजलेले आहेत सकाळचे 8. तर चला आजचा पूर्ण दिवस मी तुमच्यासोबत शेअर करते. सुरुवात अगदी सकाळपासून करूयात. सकाळचे वाजलेत 8 आणि सकाळी आमच्या घरचा परिसर काहीसा असा दिसतो. सकाळची सुंदर आणि शांत सुरुवात. आणि सकाळी ही फुले झाडी इतकी फ्रेश वाटतात. त्यांना पाहून अगदी मन प्रसन्न होऊन जातं. मला तर हा सकाळचा व्ह्यू फारच आवडतो. ही आहे माझी मुलगी अन्वी, जी सध्या 2.5 वर्षाची झालेली आहे. ती जसजशी मोठी होत आहे तसतशी तिची मस्ती, तिचं बोलणं, तिच्या खोड्या वाढतच चाललेल्या आहे आणि आम्हाला तिच्या त्या खोड्या बघून खूप छान वाटतं. आज माझी मंगळागौरीची पूजा आहे आणि त्यासाठी मला साडी नेसायची आहे. तर ही लाल साडी मी पूजेसाठी नेसणार आहे. इथे माझी साडी नेसून तयार आहे आणि आता सिंपल मेकअप करायचा आहे. जस्ट मॉइश्चरायझर आणि लिपस्टिक लावून मी तयार होणार आहे. आणि माझी तयारी सुरू असताना माझी मुलगी अन्वी ही मध्ये-मध्ये लुडबुड करणार नाही असं तर होऊच शकत नाही. जेव्हाही केव्हा मी तयारी करते तेव्हा तिची मध्ये-मध्ये लुडबुड सुरूच असते. "आई मला हे दे, आई मला ते दे, आई मलाही लावायचं आहे, मलाही करायचं आहे." असं तिचं नेहमीच मेकअप करताना सुरू असतं. इथे मी सिंपल रेडी झालेली आहे आणि आत्ता राहिल्या आहेत बांगड्या. मी बांगड्या घालून घेते. झाली आहे मी तयार पूजेसाठी. तर हा आहे माझा फायनल लूक. मंगळागौरीच्या पूजेसाठी 16 प्रकारच्या 16 प्रत्येकी 16 वनस्पती हव्या असतात. त्यामुळे पूजेची तयारी मी आधीच करून ठेवलेली होती. ही पूजा पाट्यावर मांडायची असते. सुरुवातीला पाट्याला छान हळद लावून घ्यायची असते. त्यानंतर कलश स्थापना, गणपतीची पूजा आणि पाट्याजवळ जी छोटी टोपली दिसत आहे, त्यामध्ये 16 सुपाऱ्या, 16 खारीक, 16 बदाम, 16 कॉइन्स, 16 हळकुंड हे सगळं ठेवून शंकराची पिंड आणि मंगळागौरी मातेची प्रतिमा ठेवून त्याला त्या 16 वनस्पती वाहायच्या असतात. तेच मी आता करते इथे. ही आहे मंगळागौरी मातेची प्रतिमा आणि शंकराची पिंड. याची विधिवत पूजा करून 16 वनस्पती त्यांना वाहायच्या असतात. नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. इथे माझी पूजा करून झालेली आहे. आता छान धूपदीप दाखवून मंगळागौरी मातेची कथा वाचायची आहे आणि मनोभावे आरती करायची आहे. शेवटी नैवेद्य दाखवायचा आहे. इथे माझी पूजा छान प्रकारे पार पडलेली आहे. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.